नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी एक सिंगल लाईनचं मोठ्या मण्यामध्ये मंगळसूत्र बनवणार आहे। तर इथे मी काळे मणी घेतलेले आहे, बारीक गोल्डन मणी बारीक साईजचे, आणि मी मोठे मणी त्यानंतर 10 नंबरचा मणी घेतलेला आहे हा। तर इथे मी वाटीनं यूज करता मणी घेतलेला आहे आणि मोठे काळे क्रिस्टल मणी स्क्रू लागणार आहे। आता हे बघा, इथे मी डबल पदर घेतलेला आहे आणि टेप पट्टी पण लावून घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपल्याला छोट्या साईजचा मणी टाकून घ्यायचा कोणत्याही कलरचा, त्यानंतर स्क्रू हे आपण सिंगल म्हणजे डेली यूजसाठी शॉर्ट मंगळसूत्र बनवतो, त्याच्यासाठी स्क्रू लागतो। मोठा असेल तर नाही टाकला तरी सुद्धा चालतो, पण माझ्याकडे आहेत मग मी टाकते। तर इथे 11 मणी टाकायचे आहेत सुरुवातीला, त्याच्यानंतर गोल्डन मणीनंतर मोठ्या साईजचा काळा मणी टाकायचा आहे, त्याच्यानंतर परत एक गोल्डन, आणि त्यानंतर 11 मणी काळे, एक गोल्डन टाकायचं आहे, त्याच्यानंतर परत 11 मणी टाकलेले आहेत मी काळे, गोल्डन, मोठा क्रिस्टल, त्यानंतर गोल्डन मणी टाकायचं आहे, काळे मणी, त्याच्यानंतर एक गोल्डन मणी टाकायचं आहे, परत 11 काळे मणी, गोल्डन, क्रिस्टल मणी एक मोठा, त्याच्यानंतर गोल्डन। आता 11 मणी टाकायचे, त्यानंतर एक गोल्डन, साईडने परत 11 मणी, गोल्डन, क्रिस्टल मणी आणि गोल्डन। हे बघा, अशा पद्धतीने, म्हणजे आपल्याकडे कमी मणी असतील तरी सुद्धा आपण छान अशा पद्धतीचं मंगळसूत्र तयार करू शकतो। तर आता हे मी 12 इंचाचं बनवलेलं आहे, हे बघा असं। आता यानंतर गोल्डन मणी, त्याच्यानंतर क्रिस्टल, गोल्डन, क्रिस्टल, काळा मणी, गोल्डन मणी, असे मी एका साईडने 4 मणी टाकलेले आहेत गोल्डन, 1 2 3 आणि 4, त्याच्यानंतर मोठा मणी टाकायचा आहे। आता इथे वाटीनं घेता मी मणी टाकलेला आहे, तरीसुद्धा खूप छान म्हणजे असं छान दिसतं। साईडनी परत काळा मणी गोल्डन मणी टाकायचा आहे मोठ्या गोल्डनच्या बाजूने, त्याच्यानंतर क्रिस्टल मणी, गोल्डन। आता या साईडने पण आपल्याला सेम 4 मणी टाकून घ्यायचे आहेत, हे बघा, मोठ्या मण्याच्या बाजूने 1 2 3 आणि 4, त्याच्यानंतर येणार आता छोट्या साईजचे 11 काळे मणी, गोल्डन, क्रिस्टल, गोल्डन। आता इथे आपल्याला परत 11 मणी टाकायचे आहेत काळे, एक सिंगल गोल्डन, 11 मणी, त्यानंतर गोल्डन आणि क्रिस्टल, साईडनी परत 11 मणी, एक गोल्डन, 11 काळे मणी, गोल्डन आणि क्रिस्टल काळा मणी, त्याच्यानंतर 11 मणी टाकायचे आहेत, परत एक गोल्डन, काळे 11 मणी, क्रिस्टल आणि गोल्डन, आणि लास्टला काळे मणी टाकलेले आहेत। तर हे 11 मणी, त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे स्क्रू टाकायचा आहे, आणि त्यानंतर आपल्याला बारीक मणी हा टाकूनच घ्यायचा आहे। हे बघा, आता मी इथे जी टेप पट्टी लावली होती ती काढून घेते, आणि मणी आपल्याला पुढे सरकवून घ्यायची आहे ती। आता हे बघा, व्यवस्थित इथे पकडून आपल्याला 4 ते 5 गाठी मारायच्या आहेत, कारण डबल पदर असल्यामुळे गाठ खूप छोटी येते। आता नेहमीप्रमाणे असे व्यवस्थित गाठी मारून घ्यायच्या, आणि मग ते चिपकवून द्यायचं आहे। त्याच्यानंतर कापलं की ते चिपकावायचं। तुम्ही जर असं खूप दिवस यूज करत असाल तर मग ते कसं गाठ निष्ठून जाते, हे नायलॉनचा पदर असल्यामुळे। हा धागा जो आहे तो नायलॉनचा आहे, सटकतं, त्याच्यामुळे ते काम आपल्याला पहिलं करायचं आहे। हे बघा, आणि उरलेला धागा आता मी कापून घेते इथं।
बघा आपलं सुंदर असं मंगळसूत्र तयार झालेलं आहे. खूप कमी मणी आणि कमी वेळामध्ये खूप सोप्या पद्धतीने आणि सुंदर अशा पद्धतीने मी मोठा मणी टाकून तयार केलेला आहे. तर तुम्हाला सुद्धा नक्की आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.